नेक्स्ट स्टेशनला लावू. वाटल्यास आता काही गरज नाही. हॅलो हॅलो. हॅलो. हां ये शुरू आहे. हॅलो. हेलो. हेलो. आ रहा है आवाज अभी? अभी आ रहा है क्या? हेलो. माइक चेक. चेक. आपकी आवाज मुझे आ रही है. तो वहाँ से कर. हेलो. अभी देखो. अभी देखो. हेलो. 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 नहीं ना. रहने दो. बिल का थी मैडम. हाँ. हेलो. 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 अभी नहीं आ रही देख. यहाँ से नहीं आती है. हेलो.
हॅलो 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 चेक. हॅलो नमस्कार. हॅलो चेक चेक. मान्यवरांचे आगमन होत आहे. स्वागतम स्वागतम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा इतिहास या पुस्तकाचा विमोचन समारंभ आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांना भेटवस्तू वितरण समारंभ आणि जनसंवाद अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाच्या अध्यक्ष कार्यकारी कुलगुरू माननीय डॉक्टर माधवी खोडे चौरे मॅडम, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सुश्री सरिता कौशिक, कार्यकारी संपादक ABP माझा, माननीय कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे,
प्रमुख उपस्थिती व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय समयजी बनसोड, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर शामराव कोरेट्टी, समस्त विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा संचालक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य, विद्यापीठातील समस्त कर्मचारीगण, विद्यार्थीवृंद आणि उपस्थित सन्माननीय अतिथीगणांचे मी डॉक्टर अमृता इंदुरकर मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने होईल. भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असाधे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असाधे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असाधे. नादोत सुखे गरीब अमीर एक मतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे देवरची असाधे. सकळास तळो मानवता राष्ट्र भावना. हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर शीलवान दिसुदे देवरची असाधे. जाती भाव विसरुनिया एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंदका मनी सत्य न्याय वसुदे देवरची असाधे. सौंदर्य रमो घर घरात स्वर्गी जापरी. ती नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेस कसुदे देवरची असाधे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असाधे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असाधे. देवरची असाधे. देवरची असाधे. व्यासपीठावर उपस्थित समस्त मान्यवरांना विनंती करते की त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून प्रतिमेला पुष्पार्पण करावे. दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमं. दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमं. गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव. गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव. हे दीपदेव, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजांमध्ये तू उत्तम तेज आहेस. या दीपपूजेचा स्वीकार कर आणि आमच्या सर्व इच्छांची पूर्ती कर. मान्यवरांचे धन्यवाद. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्वागतशील परंपरेला अनुसरून मान्यवरांच्या स्वागताकडे वळूया.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी कुलगुरू माननीय डॉक्टर माधवी खोडेचौरे मॅडम यांचे स्वागत माननीय कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे करतील अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ABP माझाच्या कार्यकारी संपादक माननीय सुश्री सरिताजी कौशिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी माननीय कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे यांना विनंती करते. व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय डॉक्टर समईजी बनसोड यांचे स्वागत माननीय कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे करतील. धन्यवाद. मान्यवरांनी आसनस्थ व्हावे. विद्यानाम नरस्य रूपम अधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः विद्या बंधुजनो विदेशगमने विद्या परा देवता विद्या राजसु पूजिता नतु धनं विद्याविहीनः पशु. मानवाच्या जीवनात विद्येचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्येपासून मिळणारे लाभ हे व्यापक स्वरूपाचे असतात. विद्या नामक जो मनुष्य आहे त्याची विविध रूपे आहेत. हे कधीही चोरीला न जाणारे असे धन आहे. विद्या समस्त भोग देणारी, यश प्रदान करणारी आणि सुखप्राप्ती देणारी आहे. विद्या ही गुरूंचा गुरु देखील बनविण्याची क्षमता असणारी आहे. विदेशात गेले असता ही अर्जित केलेली विद्या आपला मित्र बनत असते. विद्या ही देवस्वरूप आहे, जी ईश्वर पूजेसमानच आहे. इतरत्र केवळ विद्येचीच पूजा केली जाते, धनाची नाही, कारण विद्याविहीन मनुष्य हा पशु समान समजला जातो. विद्यादानाची परंपरा 100 वर्षांपासून अक्षुण्णपणे चालविणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उज्ज्वल इतिहासाचे लेखन ग्रंथरूपात साकार झाले आहे. या विद्यापीठाने भारतवर्षाला आजपर्यंत विज्ञान, कला, क्रीडा, संशोधन, वाणिज्य, अभियांत्रिकी अशा विविध विद्याशाखांमधून सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ, कलावंत, तत्त्वचिंतक, संशोधक, डॉक्टर, अभ्यासक, क्रीडापटू, अर्थतज्ञ, न्यायमूर्ती असे सर्वजण दिले आहेत. विद्यापीठाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या प्रगतीचा, कार्याचा आणि उज्ज्वल परिवर्तनांचा इतिहास आज ग्रंथरूपाने तयार झालेला आहे. या पार्श्वभूमीवर यावर प्रास्ताविकपर अधिक भाष्य करण्यासाठी मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर शामराव कोरेट्टी यांना आमंत्रित करते. नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील विद्यापीठाचा इतिहास या पुस्तकाचे विमोचन आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांना भेटवस्तू वितरण या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर माधवी खोडेचौरे मॅडम, माननीय कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सुश्री सरिता कौशिक मॅडम, कार्यकारी संपादक ABP माझा. व्यासपीठावर विराजमान आदरणीय डॉक्टर समय बनसोडजी, माननीय कुलपती नामित व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय डॉक्टर राजू हिवसे, उपस्थित विद्याशाखाचे सन्माननीय अधिष्ठाता, विद्यापीठाचे सर्व प्रशासकीय अधिकारी, उपस्थित संपादक मंडळाचे सन्माननीय सदस्य डॉक्टर श्रीकांत सोनटक्के, डॉक्टर तीर्थनंद बन्नागरे, डॉक्टर सतीश चाफले, डॉक्टर सुचिस्मिता मिश्रा, विविध प्राधिकरणाचे सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ प्राध्यापक, संशोधक, विद्यापीठाचे शिक्षक, विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार बंधूंनी भगिनींनो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा इतिहास ह्या पुस्तकाचा आज विमोचन होत असताना मला फार आनंद होत आहे. मागील जवळपास 2-2.5 वर्षापासून ह्या पुस्तकावर काम करणे सुरू होते आणि आज त्याचे विधिवत विमोचन या ठिकाणी होणार आहे. वर्ष 2022च्या प्रारंभापासूनच विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण होणार, त्या प्रत्यात काय काय उपक्रम राबविले जातील याबाबतीत चर्चेला उधाण आलेले होते. त्यातच शताब्दी महोत्सव कक्ष व शताब्दी समिती गठीत करण्यात आले. ह्या समितीच्या माध्यमातून
अनेक उपक्रमांची रूपरेषा तयार करण्यात आली. त्या समितीत मी पण होतो. त्यात आपल्या विद्यापीठाचा इतिहास लिहावा असे मी सुचवले असता माननीय दिवंगत कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर यांनी या कल्पनेची प्रशंसा केली व त्याची धुरा माझ्यावर त्यांनी सोपवली. ह्या कामासाठी लागणारे अन्य संपादकीय मंडळातील सदस्य घेण्याची मला त्यांनी मुभा दिली आणि अशा प्रकारे संपादकीय मंडळ अस्तित्वात आले आणि त्याचे अनेक बैठका होऊन हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला. विविध प्रकारचे उपक्रम राबविणे आणि त्यासोबतच इतिहास लेखनाचे कार्य अविरत सुरू ठेवणे आणि त्यासाठी दरवेळेला संपादकीय मंडळाचे वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेणे, तासनतास बसणे, हे सर्व कार्य या निमित्ताने सुरू झाले. ह्या पुस्तकाची संरचना ठरविताना मंडळाचा हेही ध्यानी होते की 100 वर्षात घडलेल्या सर्वच घटकांचा वृत्तांत ह्या इतिहास पुस्तकात करणे शक्य नाही. तेव्हा या पुस्तकात काय घालता येईल याची रूपरेषा ठरविताना आम्हास खरं तर खूप विचार करावे लागला आणि त्यामुळे पुस्तकाची प्रारंभच सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा चित्रमय जीवनाचा चित्रमय पद्धतीने छायाचित्राच्या स्वरूपात त्यांचा इतिहास सर्वात आम्ही त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि त्यानंतर विद्यापीठाची वाटचाल 4 ऑगस्ट 1923 पासून सुरू होत असलं तरी त्याची पार्श्वभूमी सर्वांना ज्ञात व्हावी यासाठी 1854 पासून तर 1923 ह्या पहिल्या कालखंडाचा पार्श्वभूमीच्या स्वरूपात आम्ही या ठिकाणी दखल घेतलेली आहे, ज्यामध्ये विदर्भ प्रांतातील ऐतिहासिक ज्या काही घडामोडी आहेत, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडाचा जो इतिहास आहे त्याबद्दलची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर प्रकरण दुसऱ्यापासून खरं तर विद्यापीठाचा इतिहासाचा प्रारंभ होतो आणि इथे खऱ्या अर्थाने विद्यापीठाची धुरा सांभाळणारे पहिले कुलगुरू रावबहादूर बिपिन कृष्ण बोस, JF मेकफायडेन, सर भवानीशंकर नियोगी, डॉक्टर हरिसिंग गौर ज्यांच्या नावाने आज विद्यापीठ आहे मध्य प्रदेशमध्ये, डॉक्टर TJ केदार, जस्टिस पुराणिक इत्यादी कुलगुरूंच्या संदर्भातील त्यांच्या कार्याच्या धोरणात्मक स्वरूपातल्या ज्या काही महत्त्वाच्या घटना होत्या त्या सर्व नमूद करण्यात आलेल्या आहेत. प्रकरण 3मध्ये विद्यापीठाची सर्वांगीण विकासाकडे जे वाटचाल सुरू होते त्यात कर्नल पंडित कुंजीलाल दुबे, न्यायमूर्ती KT मंगलमूर्ती, कर्नल न्यायमूर्ती GB बडकस, कर्नल न्यायमूर्ती CP कोतवाल, न्यायमूर्ती PP देव अशा प्रकारचा महनीय कुलगुरूंच्या बद्दलची माहिती ह्या प्रकरणात आलेली आहे. 4थ्या प्रकरणामध्ये डॉक्टर VB कोलते, डॉक्टर पु.स. मेने ह्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे. प्रकरण 5वे डॉक्टर देय गोहोकर, डॉक्टर श्रीबा काळमेघ, प्राचार्य श्री GB कदम ह्या कुलगुरूंची माहिती दिलेली आहे. प्रकरण 6व्यामध्ये डॉक्टर MA चांसरकर, डॉक्टर म.गो. बोकरे, डॉक्टर पु.ल. भंडारकर, डॉक्टर श्री मोरेश्वर गाभे, डॉक्टर अरुण सातपुतळे, डॉक्टर शनू पठाण, डॉक्टर विलास सपकाळ, डॉक्टर सिद्धार्थ विनायक काने आणि डॉक्टर सुभाष चौधरी इथपर्यंतच्या प्रवासासंदर्भातील विद्यापीठाची माहिती दिलेली आहे. प्रकरण 7वे शैक्षणिक विभागाची माहिती आम्ही या ठिकाणी रेखाटलेला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अंतर्गत येणारे 13 विभाग, वाणिज्य व्यवस्थापन विभागातील 2, मानव विज्ञान विद्याशाखा अंतर्गत येणारे 22 विभाग, आंतरविद्याशाखीय विद्याशाखाच्या अंतर्गत येणारे 3 विभाग ह्यांच्या संदर्भातील अध्ययन, अध्यापन, संशोधन, प्रकाशन आणि प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी गाजवलेली जी कामगिरी आहे त्याची दखल या प्रकरणात घेतली गेलेली आहे. याशिवाय विद्यापीठाद्वारे संचालित महाविद्यालय व इतर विभाग यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, LIT, बॅरिस्टर वानखडे शिक्षण महाविद्यालय, अकॅडमिक स्टॉप कॉलेज, HRDC, IIC सेंटर, निरंतर प्रौढ शिक्षण आणि विस्तार विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यापीठ रोजगार स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, केंद्रीय प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कक्ष, अनुसूचित जाती जमाती पूर्व परीक्षा व प्रशिक्षण केंद्र, विद्यापीठातील वसतिगृहे, उद्यान विभाग, ग्रंथालय, ज्ञान स्रोत केंद्र, विद्यार्थी विकास विभाग, शारीरिक शिक्षण व क्रीडा विकास या सर्वांची माहिती प्रकरण 8व्यामध्ये दिलेली आहे. प्रकरण 90मध्ये नागपूर शहरातील निवडक 28 जुन्या महाविद्यालयांची माहिती देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये काही महाविद्यालये विद्यापीठाचा पूर्वी स्थापन झालेली होती आणि त्यांची वाटचाल सातत्याने 100 वर्षाच्या कालखंडात विद्यापीठासोबत राहिलेली आहे. परिशिष्टामध्ये बरीच माहिती आम्ही टाकलेली आहे. दानशूर राव बहादूर डी लक्ष्मीनारायण यांची माहिती ह्यात आलेली आहे. विद्यापीठांचे कुलगुरू आणि त्यांचा कालखंड या संदर्भात माहिती संक्षिप्त रूपात
परिशिष्टामध्ये दिलेली आहे. विद्यापीठाचे प्रकुलगुरू व त्यांचा कार्यकाळ, विद्यापीठाचे कुलसचिव व त्यांचा कार्यकाळ, विविध प्राधिकरण आणि त्यातील सन्माननीय सदस्यांची नावे, विद्यार्थी परिषद, अध्यक्ष आणि सचिव यांची यादी, विद्यापीठाचे अधिकारी, विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग, विद्यापीठाचे अन्य शैक्षणिक विभाग, विद्यापीठाचे अधिष्ठाता, विद्यापीठ संचालित महाविद्यालय, विद्यापीठ वसतिगृहे, विद्यापीठद्वारे दिलेले पुरस्कार आणि त्यांचे मानकरी, सर्व दीक्षांत समारंभांची यादी आणि त्यांचे प्रमुख पाहुणे, माननीय व्यवस्थापन परिषद सदस्यांची यादी, माननीय अधिसभा सदस्यांची यादी, माननीय विद्यापरिषद सदस्यांची यादी, ज्यांनी प्रत्यक्ष हे शताब्दी महोत्सव साजरा करीत असताना त्याचे प्रत्यक्षदर्शी होते, सर्व बोर्ड ऑफ स्टडीजची यादी, बोर्ड ऑफ इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन, बोर्ड ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल लिंकेजेस, बोर्ड ऑफ रिसर्च, संलग्नित महाविद्यालयांची यादी, जवळपास 515 महाविद्यालयांची यादी या पुस्तकात दिलेली आहे. यासोबतच या विद्यापीठाच्या 100 वर्षाचा या वाटचालीच्या दरम्यान याची फलश्रुती म्हणून जे महनीय अशा प्रकारचे माजी विद्यार्थी घडून आले, त्यांची संक्षिप्त माहिती छायाचित्रासह 130 लोकांची यादी, त्यांची माहिती आणि त्यांचे छायाचित्र हे पण या ठिकाणी दिलेलं आहे. अशा प्रकारे हा ग्रंथ 523 पानाचा आहे, पण त्यासोबतच 72 कलर्ड फोटोज आहेत, ज्यामध्ये विद्यापीठाच्या दुर्मिळ छायाचित्रांचेही त्यात समावेश करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे हा ग्रंथ जवळपास 600 पानाचा तयार झालेला आहे. नागपूर विद्यापीठाला खूप मोठा इतिहास आहे असं सातत्याने आपण ऐकत होतो. माझ्याही मनात हा नेहमी प्रश्न पडायचा, पण तो कुठे आहे? अशा पद्धतीचा आणि त्याचं उत्तर दाखल या इतिहास लिहिण्याचा प्रयत्न ह्या शताब्दी महोत्सवानिमित्त झाली. कारण अशा प्रकारचा प्रश्न पडल्यामुळेच संपादकीय मंडळाला आणि खऱ्या रूपाने मला तरी एक ऊर्जाच मिळालेली होती. विद्यापीठाच्या इमारती, विद्यापीठाचा परिसर हे काही स्वतःहून बोलत नसते, त्यांना बोलतं करण्यासाठी हा सर्व प्रपंच होता. या सभागृहातील माझी कुलगुरू यांच्या तशबिरी या ठिकाणी लागलेल्या आहेत सर्वत्र. ते काही स्वतः बोलणं शक्य नव्हते, त्यांना बोलतं करण्याचं काम संपादकीय मंडळाने केलेले आहे. 112व्या दीक्षांत समारंभापर्यंत करोडो विद्यार्थी विद्यापीठाने घडविले, त्यामुळे सर्वच क्षेत्रात त्यांची उपस्थिती आज आपल्याला आढळते. विद्यापीठाला उभारण्यात अनेक दानदात्यांनी सहकार्य केलेले आहे, त्यांची योग्य ती दखल या पुस्तकात घेतल्या गेलेली आहे. अनेक व्याख्यानमाला विद्यापीठाद्वारे आयोजित केले गेलेले आहेत, त्यात लाखो विचार प्रस्तुत झाले असतील. त्या व्याख्यानमालाची दखल या पुस्तकात घेतल्या गेलेली आहे. विद्यापीठाने अनेकांना डिलीट DSc सारख्या मानाच्या पदव्या देऊन त्यांना सन्मानित केलेले आहे, त्यांचीही दखल यात घेतली गेलेली आहे. विद्यापीठाने 100 वर्षाच्या कालखंडात हजारो उपक्रम राबविले आहेत, त्यांची माहिती ह्यात आलेली आहे. विद्यापीठाने आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजातील सर्वच घटकांना, विशेषतः वंचित, आदिवासी, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी भूमिका बजावली आहे, त्याची नोंद या पुस्तकाने घेतली आहे. खऱ्या अर्थाने विद्या प्रदान करणारे पीठ म्हणून आजही गौरवाने विद्यापीठ उभा आहे आणि पुढेही राहील. शताब्दी समितीने ठरवून दिलेल्या संरचनेत ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. ह्या ग्रंथातील माहिती ऑगस्ट 2024च्या पूर्वीपर्यंतच राहिलेली आहे, कारण आम्ही त्याला पुढे नेऊ शकलो नाही. ह्या ग्रंथ निर्मितीत प्रोत्साहन देणारे माननीय माजी कुलगुरू दिवंगत डॉक्टर सुभाष चौधरी यांचे मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो. विद्यापीठ प्रशासनाने नेहमीच ह्या कार्यासाठी माहिती पुरवून मदत केली. विविध शैक्षणिक विभागाचे विभाग प्रमुख, प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी दिलेल्या कार्यामुळेच खरं तर हे कार्य सुकर झाले. विशेषतः सांख्यिकी विभाग आणि प्रशासन विभागाने दिलेली माहिती आमच्यासाठी अतिशय मोलाची होती. प्रकाशन विभागाचे प्रमुख आणि मुद्रक श्री प्रवीण गोतमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या ग्रंथाचे प्रकाशक आदरणीय कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे यांच्या सहकार्याशिवाय याचीच माहिती मिळणे कठीण होते. आपले आभार. या पुस्तकाचे मुखपृष्ठ आरेखक श्री अभय कोटेवार यांच्या अथक प्रयत्नांनी सुबक व साजेसा अशा प्रकारचा मुखपृष्ठ तयार करण्यात आला. प्रकाशन विभागाचे निवृत्त कर्मचारी पण सध्या विद्यापीठात कार्यरत असलेले श्री सुभाष मालापुरेजी यांचे विशेष आभार. त्यांनी या पुस्तकाची प्रूफ रिडिंगची जबाबदारी सांभाळली. ह्या ग्रंथनिर्मितीसाठी संपादकीय मंडळात काम करून ज्यांच्या अथक प्रयत्नाने हा ग्रंथ सिद्धीस आला ते माझे सहकारी डॉक्टर श्रीकांत सोनटक्के, डॉक्टर तीर्थनंदन बन्नगरे, डॉक्टर सतीश चापले, डॉक्टर सुचिस्मिता मिश्रा यांचीही विद्यापीठाच्या वतीने मी ऋणी आहे. आपले खूप खूप आभार. माझ्या विभागातील सर्व सहकाऱ्यांनी ज्यांनी मला मदत केली ह्या कामामध्ये, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो. मला खात्री आहे की हे पुस्तक स्वरूपी ग्रंथ वाचनीय आणि स्मरणीय ठरेल, शिवाय पुढील अनेक पिढींना मार्गदर्शक ठरेल. यासोबतच आपण हा जो काही कार्यक्रम, या भेटवस्तू
देण्याचा कर्मचाऱ्यांना जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तो यासाठीच की मागील 2022-23 आणि 2023-24 या 2 वर्षाच्या कालखंडात या विद्यापीठातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपला मोलाचा सहकार्य विभागाला मोठं करण्यात त्याचा गौरव वाढवण्यात केलेला आहे आणि त्या प्रत्यात एक आठवण सदैव आपल्या मनात राहावी त्यासाठी विद्यापीठाने हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. आपण सर्वांनी आजच्या या पुस्तकाचा स्वीकार करावा, स्वागत करावा हीच अपेक्षा ठेवतो. आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख अतिथी ABP माझाच्या कार्यकारी संपादक सुश्री सरिताजी कौशिक. खरे म्हणजे सरिताजी कौशिक एवढेच म्हटले तरी आपल्यासमोर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व उभे राहते. अशा व्यक्तिमत्वाचा चौकटबद्ध परिचय देणे फारच औपचारिक पद्धतीचे ठरेल, कारण या परिचयाव्यतिरिक्त त्या प्रत्यक्षात विविध कर्तृत्वाचे शिखर गाठणाऱ्या अशा आहेत. तरी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून तेही आवश्यक आहे. माननीय सरिता कौशिक 2008मध्ये ABP माझा नेटवर्कमध्ये महाराष्ट्र प्रदेशाच्या ब्युरो चीफ म्हणून सर्वप्रथम रुजू झाल्या होत्या. जवळपास 25 वर्षे म्हणजेच 2.5 दशके पत्रकारितेमध्ये काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. आता त्या ABP माझाच्या कार्यकारी संपादक आहेत. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामधील तसेच प्रादेशिक माध्यमांमध्ये राजकीय आणि अंतर्गत सुरक्षेचे मुद्दे हाताळण्याचा त्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे. सरिताजी कौशिक यांनी रोटरी इंटरनॅशनलच्या राजदूतीय शिष्यवृत्तीद्वारे अमेरिकेत माध्यमांचा अभ्यास केलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे बेस्ट सेलर पुस्तक अनमास्किंग इंडियाचे सहसंपादन त्यांनी केलेले असून बेटर दॅन द ड्रीम हे त्यांचे स्वतंत्र पुस्तक प्रकाशित आहे. याशिवाय मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, महर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार, शोभा विनोद स्मृती पत्रकारिता पुरस्कारांनी त्या आजपर्यंत सन्मानित आहेत. कार्यकारी कुलगुरू माननीय डॉक्टर माधवी खोडे-चौरे यांना मी विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ, मानचिन्ह, ग्रामगीता देऊन माननीय सरिताजी कौशिक यांचा सत्कार करावा. मान्यवरांचे धन्यवाद. विद्यापीठाच्या माध्यमातून ज्ञानदानाच्या अखंड चालणाऱ्या यज्ञामध्ये वर्षानुवर्षे कुलगुरूंपासून तर समस्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांच्या सेवारूपी समिधा पडत असतात. ज्ञानापासून व्यक्तींपर्यंत, कष्टसाध्य मेहनतीपासून तर कर्तृत्वाच्या शिखरापर्यंत अशा प्रत्येक गोष्टींचा लेखी स्वरूपातील इतिहास ग्रंथरूपात सादर होणे ही आपणा सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा आपण आता ग्रंथाच्या विमोचनाकडे वळतोय. तत्पूर्वी संपादक मंडळातील सर्वांना मी इथे व्यासपीठावर आमंत्रित करू इच्छिते. संपादक मंडळातील सदस्य डॉक्टर श्रीकांत सोनटक्के, डॉक्टर तीर्थनंदन बन्नगरे, डॉक्टर सतीश चाफले, डॉक्टर सुचिस्मिता मिश्रा, याशिवाय ग्रंथाचे मुद्रक, प्रकाशन अधिकारी श्री प्रवीण गोतमारे आणि या ग्रंथाचे अतिशय देखणे असे मुखपृष्ठ तयार करणारे औषधीशास्त्र विभागाचे श्री अभय कोट्टेवार या सर्वांना मी आमंत्रित करते. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा इतिहास या पुस्तकाचे विमोचन करावे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात येणाऱ्या कितीतरी पिढ्यांना हा ग्रंथ एक अतिशय महत्त्वाचा असा दस्तऐवज ठरणार आहे. एकूणच विद्यापीठाची परंपरा या विद्यार्थ्यांना या ग्रंथाद्वारे कळणार आहे. ग्रंथ विमोचनानंतर आज इथे आपण अजून एक आगळावेगळा कार्यक्रम घेतो आहे. विद्यापीठाची प्रचंड मोठी अशी यंत्रणा ज्यांच्यामुळे सुरळीत सुरू असते तो विद्यापीठाचा अविभाज्य घटक म्हणजे विद्यापीठातील कर्मचारी वृंद. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बळकट करणारा किंबहुना विद्यापीठाचा कणा असलेल्या विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा सुयोग्य असा गौरव करणे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे विद्यापीठाचे कर्तव्यच आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने वेळोवेळी गौरव केलेला आहे आणि या गौरवाला अनुसरूनच आज इथे विद्यापीठ कर्मचाऱ्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठातील सर्वच कर्मचाऱ्यांना या भेटवस्तू देण्यात येणार आहेत, पण वेळेची व्यस्तता बघता ज्येष्ठतेनुसार निवडक कर्मचाऱ्यांना आज भेटवस्तू देण्यात येत आहे. या भेटवस्तू त्या संवर्गातील एक पुरुष एक महिला या क्रमाने देण्याचे ठरविलेले आहे. तेव्हा सर्वप्रथम व्यासपीठावर सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या कर्मचाऱ्यांना सन्मानित करावे. सर्वप्रथम शिक्षक संवर्गातील डॉक्टर नुरुल हक अब्दुल हक काझी, सहयोगी प्राध्यापक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे बॅरिस्टर SK वानखेडे शिक्षण महाविद्यालय नागपूर येथील प्राध्यापक डॉक्टर नुरुल हक अब्दुल हक काझी यांना सन्मानित करण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर ममता लांजेवार यांना सन्मानित करण्यात येत आहे. रसायनशास्त्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. डॉक्टर ममता लांजेवार. यानंतर संविधिक अधिकारी या गटामध्ये अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉक्टर प्रशांत माहेश्वरी यांना आमंत्रित करते. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत माहेश्वरी. संविधिक अधिकारी अंतर्गत वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर संजय कविश्वर यांना आमंत्रित करते. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता गट अ मधील अधिकारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यापीठ विकास विभागाचे उपकुलसचिव डॉक्टर रमण मदने यांना आमंत्रित करते. उपकुलसचिव विद्यापीठ विकास विभाग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील स्नातकोत्तर मानव्यशास्त्र विभागातील सहाय्यक कुलसचिव श्रीमती रंजना पुरके यांना आमंत्रित करते. सहाय्यक कुलसचिव श्रीमती रंजना पुरके. गट ब मधील अधिकारी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर पीठाच्या विद्यापीठ न्यायाधिकरणमधील स्वीय सहाय्यक श्री मनोज मेश्राम यांना आमंत्रित करते. स्वीय सहाय्यक श्री मनोज मेश्राम, विद्यापीठ न्यायाधिकरण. यानंतर माननीय कुलसचिवांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यक श्रीमती दीपा कांबळे यांना आमंत्रित करते. स्वीय सहाय्यक श्रीमती दीपा कांबळे. गट क मधील कर्मचारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सामान्य परीक्षा विभागातील उच्च श्रेणी लिपिक श्रीमती मंगला बनकर यांना आमंत्रित करते. उच्च श्रेणी लिपिक श्रीमती मंगला बनकर. विद्यापीठाच्या डॉक्टर विभी उपाख्य भाऊसाहेब कोलते ज्ञानस्रोत केंद्रातील प्रशिक्षित ग्रंथालय सहाय्यक श्री गोपाल पेंदाम यांना आमंत्रित करते. प्रशिक्षित ग्रंथालय सहाय्यक श्री गोपाल पेंदाम. गट ड मधील कर्मचारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माननीय कुलगुरूंचे कार्यालयामधील फर्रास श्री महादेव कुथे यांना आमंत्रित करते. श्री महादेव कुथे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मानव्यशास्त्र विभागातील चपराशी श्रीमती विद्या डाखोळे यांना आमंत्रित करते. श्रीमती विद्या डाखोळे. मान्यवरांचे धन्यवाद. त्यांनी कृपया आसनस्थ व्हावे. यानंतर आज आपण ज्या क्षणाची अतिशय आतुरतेने वाट पाहतो आहे तो क्षण आलेला आहे. तो म्हणजे सरिताजींचं आपल्याला मनोगत ऐकायचं आहे. प्रमुख अतिथी ABP माझाच्या कार्यकारी संपादक माननीय सरिताजी कौशिक यांना मार्गदर्शनपर भाषणासाठी मी सविनय आमंत्रित करते. माननीय सरिताजी कौशिक. माननीय माधवी खोडे चौधरी मॅडम, समयजी, हिवसेजी, कोरेटी सर आणि सर्व संपादकीय मंडळ, त्याचबरोबर इथे समोर बसलेली सर्व मान्यवर प्रतिभावंत मंडळी. खरं तर भाषण देणं आणि बातमी देणं यात खूप मोठा फरक आहे. मी बातमी नीट देऊ शकते, मला माहिती नाही आपण थांबला आहात वगैरे म्हटलं मॅडमनी, पण भाषण द्यायचं इथे. नागपूर विद्यापीठ, मी स्वतःही विद्यार्थी राहिलेली आहे. माझे आई वडील, आजी आजोबा, सगळंच परिवार ह्याच विद्यापीठातून सर्वांनी आपापल्या डिग्रीज घेतलेल्या आहेत. खरं तर 1923ला हे विद्यापीठ जेव्हा सुरू झालं तेव्हा मला सांगण्यात आलं की इथे फक्त 6 कॉलेजेस होती
आणि बेअरली ज्याला आपण म्हणतो 900 विद्यार्थी होते. आणि हा जो संपूर्ण काळ आहे त्यातून आज आता आपण कुठं पोचलो आहोत. आजच मी विचारलं की आता किती कॉलेजेस झाले, तर 503 असं मला सांगण्यात आलं. त्याच्या पलीकडे आता एवढे डिपार्टमेंट झालेत. खूप अभिमान वाटतो की आपण ह्या विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. ह्या विद्यापीठात माझ्या वडिलांनी सुद्धा नोकरी केलेली आहे. GS कॉलेजला माझे वडील होते. त्यामुळे खूप अभिमान वाटतो की आज आपल्याला ह्या विद्यापीठाचा इतिहास आणि त्या इतिहासावरचं पुस्तक जेव्हा प्रकाशित होतंय तेव्हा आपल्याला इथे आमंत्रित करण्यात आलं. खरं तर हिस्ट्री हे का महत्त्वाची आहे याचे अगदी 4 वाक्य आपण सर्वांनी ऐकले असतील, पण परत एकदा सांगते की हिस्ट्री इज व्हायटल टू मॅनकाइंड बिकॉज इट अलाउज अस टू अंडरस्टँड द प्रेझेंट, learn from the past, and make informed decisions for the future, fostering critical thinking, cultural awareness, and a sense of identity and belonging. इतिहास महत्त्वाचा आहे कारण त्यामुळे मनुष्य हा त्याचं आज समजू शकतो. आज जे काय होतंय, जे काय घडतंय ते, जो काही इतिहास आहे त्यातून धडे घेत असतो आणि येणाऱ्या काळासाठी तो इतिहास आणि ते आज हे मिळून येणाऱ्या काळाचा निर्णय सत्सद विवेक बुद्धीनं घेत असतो. त्यात त्याला सामाजिक बांधिलकी, आपला स्व हे सगळं जोडून निर्णय करू शकतो. आणि त्यामुळेच मला वाटतं आजचं हे जे पुस्तक आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण एक संपूर्ण आढावा जर आपण विद्यापीठाच्या इतिहासाचा आजवरपर्यंतचा घेत असू तर येणाऱ्या काळातील अनेक निर्णय घेताना अनेक परिस्थिती ज्या उद्भवतील त्याला समजण्याला सुद्धा नक्कीच या पुस्तकाचा मला वाटतं उपयोग होईल. खरं तर आपल्या विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव देण्यात आलं मध्यंतरीच्या काळात. महाराज हे नुसते राष्ट्रसंत नाही तर ते अध्यात्म आणि समाज परिवर्तन या दोन्हीची कास बांधून समाजाला दिशा दाखवणारे आहे. त्यांच्याकडनंच प्रेरणा घेतलेले अनेक जे या विद्यापीठातून बाहेर गेले त्यांनी जगात आपलं नाव केलं, नाव लौकिक कमावलं. पण आपण जर खरंच विचार केला तर विद्यापीठ म्हणजे नेमकं काय? तर विद्यापीठ म्हणजे मला फार आवडते ती लाल बिल्डिंग. म्हणजे ती लाल बिल्डिंग का? विद्यापीठ म्हणजे आता ही नवीन जी सँडस्टोनची बिल्डिंग झाली आहे ती का? किंवा आपलं सिमेंट कॉन्क्रीटचं कॅम्पस का? विद्यापीठ म्हणजे नक्की काय? तर मला वाटतं एक कॉरलरी जर आपण ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर आपण अनेक वेळेला ऐकतो की राष्ट्र आणि देश याच्यातला फरक नेमका काय? तर राष्ट्र म्हणजे एक विशिष्ट भूभागावर राहणाऱ्या समान भाषा, समान संस्कृती आणि इतिहासानं जोडलेल्या लोकांचा समूह ज्यांना एकत्र येऊन एक राजकीय अस्तित्व किंवा राज्य स्थापन करायचं असतं. आणि इथे मला वाटतं या डेफिनेशनमध्ये लोक हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. कारण कंट्री किंवा देश म्हणजे फक्त भौगोलिक भूभाग. तर देश आणि राष्ट्र यातला हा जो फरक आहे तोच मला वाटतं कुठंतरी विद्यापीठाला सुद्धा आपण लागू करू शकतो. विद्यापीठ म्हणजे समान संस्कृती, समान इतिहास, समान शैक्षणिक वारशातून घडलेली जी लोकं आहेत म्हणजेच विद्यापीठाचे विद्यार्थी. आणि विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणजेच विद्यापीठ. खरं तर फक्त विद्यार्थीच नव्हे तर एखादा आपण दागिना जर बघितला सुरेखसा मोत्याचा तर मोती किंवा ते मणी म्हणजे मला वाटतं विद्यार्थी. आणि त्यांना जोडणारे जी चेन असते, जो धागा असतो तो म्हणजे कर्मचारी, मग तो कुठलाही असो. आणि असा तो विद्यापीठाचा सुंदर दागिना इथे बनत असतो. पीस कॅम्प पाहिलं मला वाटतं ती जो काही एक तो काळ होता त्यावेळेला मी स्वतःही हितवादला होती आणि मार्कशीट स्कॅम त्यावेळेला उघडकीस आलं होतं. परिणाम असा झाला की त्यावेळी सर्वांच्याच शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उभं झालं होतं. जगभरात विखुरलेल्या विद्यार्थ्यांचे जे आज म्हणजे जे त्या काळी प्रोफेशनल्स म्हणून कुठंतरी नावारूपाला येत होते त्यांच्यातील अनेकांच्या करिअरवर
गदासुद्धा आली होती. ते सुद्धा मी रिपोर्ट केल्याचा काळ मला नागपूर विद्यापीठाचा आठवतोय. कुठे शिकलात असं कोणी त्यावेळेला विचारलं, कारण आम्ही नवीन नवीन शिकून बाहेर आलेलो होतो. तर थोडं विद्यापीठाचं नाव सांगायला सुद्धा त्या काळात आपल्याला लाज वाटत होती. ही सत्य परिस्थिती आहे. पण तुम्हा सर्वांच्या अथक प्रयत्नांनी ही मध्यंतरीच्या काळातील मिळालेली किंवा नको असलेली ओळख मला वाटतं पुसल्या गेली. नुसती पुसल्याच नाही गेली तर स्वच्छ धुतल्या गेली आहे. आणि ते मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. परत एकदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नावाचा जो दागिना आहे तो लखाकू लागलेला आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांची मेहनत, वेगवेगळे व्हाईस चान्सलर्स या काळात आले, ती सगळी मंडळी, बाकीचं सगळं कर्मचारी विभाग, असंच समयजींसारखी जी विजनरी व्यवस्थापन मंडळात आपल्याला लोकं लाभली, या सगळ्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज परत एकदा सांगताना अभिमान वाटतो की होय, मी नागपूर विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. आजच्या या कार्यक्रमाला आपण मला बोलवलंत, आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि परत एकदा पुस्तक काढणाऱ्या संपादकीय मंडळाचे अभिनंदन. धन्यवाद मॅडम. आजचा हा अतिशय सुंदर योगायोग जुळून आला की आत्ताच सरिताजी कौशिक यांनी उल्लेख केला की नागपूर विद्यापीठ रूपी जो दागिना आहे, तर या दागिन्यातले दोन मौक्तिकं इथेच बसलेले आहेत. एक म्हणजे माननीय IPS अधिकारी आणि विद्यापीठाला IAS अधिकारी आणि आपल्या विद्यापीठाला कार्यकारी कुलगुरू म्हणून मिळालेल्या डॉक्टर माधवी चौरे खोडे मॅडम आणि सरिताजी, हे दोन्ही मौक्तिकं आपल्याला इथे लाभलेले आहेत. खूप धन्यवाद आपल्या या प्रोत्साहनपर शब्दांसाठी. यानंतर माननीय कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे मॅडम यांना मी अध्यक्षीय भाषणासाठी सविनय आमंत्रित करते. सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माझं अभिवादन. आजचा जो कार्यक्रम आहे तो नुसता स्पेशल नाही तर म्हणजे ट्रिपल स्पेशल आहे. 3 गोष्टी आपल्या कार्यक्रमात आज आहेत. एक तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा इतिहास या पुस्तकाचं विमोचन. दुसरं आपल्या विद्यापीठाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. आणि तिसरं म्हणजे मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना सरिता कौशिक मॅडमच्या दांडग्या अनुभवातून मार्गदर्शन करणे. सो हा जसं आपलं उन्हाळ्याचं जे आईस्क्रीम असतं ट्रिपल धमाका, तसा आजचा आपला ट्रिपल धमाका दिवस आहे. इतिहास जो विद्यापीठाचा आहे त्या पुस्तकाचं विमोचन हा स्वतःच एक इतिहास बनतो आहे. सो हिस्ट्री क्रिएटेड इज हिस्ट्री प्रेझेंटेड, पण आजचा दिवस पण हा इतिहासातच जाणार आहे. तर आपण कुठेतरी हिस्ट्रीची म्हणजे इतिहासाच्या रचनेमध्ये आज आपण आहोत. कारण येणाऱ्या अजून 50 वर्षांनी जे पुस्तक बनेल त्याच्यामध्ये आजचा दिवस देखील मेन्शन राहील. कारण पहिल्यांदा असं पुस्तक आपलं आज बनलं आणि ते मी जेव्हा हातात घेतलं तर म्हटलं किती जड आहे. इथे सगळे उपस्थित असेल त्यांनी पण ते लक्षात घेतलं असेल. तर विद्यापीठाचा इतिहासच इतका भारी आहे की ते पुस्तक आपलं भारी बनणारच होतं. आणि ह्याच्यात अजून भर होणार निश्चितच. कारण आपण आपलं विद्यापीठ जे 4-5 कॉलेजवरून आता 500च्या वर आपले कॉलेजेस आहेत, तर त्याचं जागतिक लेवलवर पण आपण आता आपल्या विद्यापीठाला नेतो आहे. मग ते MOUच्या फॉर्म्समध्ये असो की स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम्स असो, शेअरिंग ऑफ नॉलेजेस, ट्रान्सफर ऑफ ट्रेनिंग्ज असो, हे सगळ्या माध्यमातून आपण आपल्या विद्यापीठाला हे नुसतं नॅशनल नाही तर इंटरनॅशनल लेवलवर नेतो आहे आणि त्याचा नवीन इतिहास बनेल. या इतिहास बनवायच्या याच्यात एक फक्त सजेशन, आपली जी टीम फार छान काम केलं आहे ते म्हणजे आता डिजिटल हिस्ट्रीचा पण मागे लागा.
कारण आता बरेच लोक एवढं मोठं पुस्तक हातात घेऊन वाचतील याची काही गॅरंटी नाही. तर ह्याची एक तर सॉफ्ट कॉपी आपली सगळीकडे राहणारच आहे ई लायब्ररीमध्ये. पण सिन्स यू स्टार्टेड दिस ट्रेंड, नाऊ यू लेट द स्टेप फॉर डिजिटल हिस्ट्री. मॅडमच्या चॅनल थ्रू आपली हिस्ट्री प्रेझेंट करतायत. कुठेतरी तो सुरुवात झालेली आहे. तर आता आपला डिपार्टमेंटने डिजिटल हिस्ट्रीचा पण एक काय म्हणावं, विभाग म्हणावा किंवा सब्जेक्ट हे करून सेंटर, म्हणजे डिजिटल सेंटर जे कुठलं राहील आपलं, तर तो पण एक अँगल बघा. कारण डिजिटली यू कॅन रीच एनीव्हेअर इन द वर्ल्ड. बरोबर आहे. पुस्तकाच्या कॉपीज काढून आपण शक्य म्हणजे खूप लोकांपर्यंत नाही पोचणार, पण आपला जो ॲल्युमनायचा इतिहास आहे त्या सगळ्यांपर्यंत पोचायचं असेल तर ह्याची PDF तर नक्कीच तुम्ही सगळ्यांना पाठवा. आणि आपल्या वेबसाईटवर पण ह्याचं आपण उपलब्ध ठेवू पुस्तक. दुसरा भाग जो आजच्या प्रोग्रामचा होता भेटवस्तूंचा, तर बरेचदा म्हणजे ही ट्रॅडिशन मी पहिल्यांदाच पाहिली की आपण सगळ्या कॅडरच्या लोकांना इथे कृतज्ञता त्यांच्या कामाबद्दल व्यक्त करतो आणि ते खूप गरजेचं आहे. जरी इथे आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात जरी केलं तरी जवळपास 500च्या वर आपले 600च्या जवळपास आपण सगळ्यांना चांदीचा ग्लास देणार आहे. सो चांदीचा ग्लासही, आणि तोही म्हणजे 50 ग्रॅमचा ग्लास आहे. हां, म्हणजे वजन विचारलं मी मुद्दाम की खरंच. सो इट इज म्हणजे काय म्हणू, म्हणजे खूपच एक प्रकारची गोड ही भेटवस्तू आहे युनिव्हर्सिटीकडून सगळ्यांसाठी. कारण ह्या वयामध्ये चांदीच्या ग्लासाची फार गरज असते. म्हणजे नातू होणार असतो, नातू तर त्यांना असतं ना चांदीच्या ग्लासात आपण सुनबाईला केशराचं दूध देतो किंवा नातू नातींना त्याच्यामध्ये पाणी देतो. तर अगदी योग्य अशी भेटवस्तू आहे मला असं वाटतं. सोनं देता आलं असतं तर कदाचित सोनंही दिलं असतं, पण तेवढं आपलं युनिव्हर्सिटी नाही देऊ शकणार. सो दिस इज अ व्हेरी अप्रिशिएबल स्टेप फ्रॉम अवर युनिव्हर्सिटी साईड. आणि तिसरा म्हणजे मीडिया रिलेटेड जर म्हणायचं झालं तर मीडिया सगळ्यांनाच माहिती आहे की इमेज ब्रेकर आहे आणि इमेज मेकर पण आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे जसं कुठली टेक्नॉलॉजी ही जशी दुधारी तलवार आहे तसं मीडियाचे पण दोन्ही आस्पेक्ट्स आहे. तर मीडिया कोणाची लाईफ बनवू पण शकते आणि बिघडवू पण शकते. आणि म्हणूनच मीडियाचे जे आपण म्हणू रोल आणि त्यांचे इथिक्स हे फार महत्त्वाचे आहेत. की जी आपली जर्नलिझममध्ये आता सेकंड हाफमध्ये मुलं बसणार आहेत मास कम्युनिकेशन, त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की चकाकत्या जगाच्या मागे अंधारलेली पण साईड असते आणि ती पण समजून घ्यायला पाहिजे की आपण कोणत्या बाजूनी जातो. आपल्याला बॅलन्स ठेवावा लागतो अंधार उजेडामध्ये. बरोबर आहे. एव्हरीथिंग इज नॉट इन ब्लॅक अँड व्हाईट, देर आर शेड्स ऑफ ग्रे. आणि कुठल्या वेळेस कोणता ग्रे वापरायचा ज्याच्यानी स्वतःला नुकसान होणार नाही, दुसऱ्यालाही नुकसान होणार नाही, पण सेम टाईम लोकांपर्यंत मात्र खरी गोष्ट पोहोचेल. तर हा एक मीडियाचा खूप मोठा रोल आहे. आणि मॅडम त्याचं खूप मोठं उदाहरण आहे की शी हॅज ब्रॉड द मीडिया टू मास लेवल. म्हणजे सगळ्यांसाठीच आहे. ABP माझं नाव जरी म्हटलं तरी अच्छा ABP माझा, हां म्हणजे कोणतं चॅनेल लावायचं, हां ABP माझा लाव, असं एक इन जनरल असतं घरी. बरोबर आहे. तर ती क्रेडिबिलिटी यायला खूप मेहनत करावी लागते आणि ती त्या मेहनतीमागे आपल्या विद्यापीठाचा हात आहे हेही सांगायला खूप अभिमान वाटतो मॅडमला बघून. मी पण इथलीच विद्यार्थिनी आहे, माझे मिस्टर पण इथलेच विद्यार्थी आहेत. आणि मी एक बघितलं की जो वारसा असतो ना आपल्याला, तो नावात म्हणजे नागपूर युनिव्हर्सिटी म्हटलं किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी म्हटलं तर आपोआपच आपल्या मनामध्ये एक आदर निर्माण होतो की मला ह्या इन्स्टिट्यूशनचा वारसा आहे. आणि जेव्हा तो आदर येतो तेव्हा आपलं जे काम असतं ते आपण केवळ आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता आपण ते समाजात विखुरतो. म्हणजे IAS ऑफिसर जरी असलं तरी पण मी माझं डॉक्टरकीचं नॉलेज विसरली नाही. तो कुठल्याही भाषणामध्ये, म्हणजे आता वुमेन्स डेच्या प्रोग्राममध्ये जाऊन आलो तर ते पण नॉलेज दिलं. सो आपण आपलं नॉलेज जे आहे ते कुठल्याही कंपार्टमेंटमध्ये लिमिट करू नये.
म्हणजे जर तुम्ही फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचे जरी प्रोफेसर असाल तरी पण तुम्ही बोलणे म्हणजे फिजिक्स किंवा केमिस्ट्रीबद्दलच बोलणे अपेक्षित नाही. यू आर अ पर्सन, यू आर अ ह्युमन बिईंग. आपण स्त्री पुरुष नंतर आहोत, पण पहिले आपण एक माणूस आहोत. सो मानवता आपला जो धर्म आहे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तोच मानवतेचा संदेश दिला. आणि त्यांचं जे एज्युकेशन होतं ते सर्व धर्म समभाव. आपण आपलं विद्यापीठाचं गीताचा एक एक शब्द जरी वाचला तरी तो जो मनात आपल्या भिनला आहे त्याच्यातून आपली ती कृती आपण तशी कृती आचरणात आणतो. आणि मग आपण आपलं जे नॉलेज आहे जे विद्यापीठामार्फत दिलं ते आपण समाजापर्यंत पोहोचवतो. सो विद्यापीठाचा रोल हा फक्त अकॅडमिक शिक्षण नसून तो त्या अकॅडमिक्सला सामाजिक कसं बनवता येईल, होलिस्टिक डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो, मग ती सामाजिक, आर्थिक, वैचारिक, राजनैतिक हे सगळे पेहलू आपल्याला आपलं विद्यापीठ शिकवतं. तर विद्यापीठ जो आहे तो मॅडमनी म्हटलं जसं दोरी आहे ज्यांनी ते मोती माळले आहेत, तर तसा एक दुवा आहे जी सगळ्यांना आपल्याला जोडून ठेवते आहे. आणि त्याच्यातून जे मूर्त स्वरूप निघतं, मग ते व्यक्तीच्या फॉर्ममध्ये निघो की इन्स्टिट्यूशनच्या फॉर्ममध्ये निघो, तो म्हणजे विद्यापीठाचा वारसा आहे. तो आपल्या विद्यापीठाचा वारसामधला आजचा जो दिवस आहे तर तो 24 मार्च जो दिवस आहे तो मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये पण इम्पॉर्टंट आहे. कारण आजच्या दिवशी रॉबर्ट कॉकनी ट्युबरक्युलोसिसच्या बॅसिलसचा शोध लावला होता. तर म्हणून आपला ट्युबरक्युलोसिसच्या आता निदान डेथ्स कमी व्हायला लागला. तर तो एक मेडिकल म्हणजे मेडिकलचा वारसा आहे म्हणून तेही सांगितलं. सो आपला आजचा जो 24 मार्च आहे तो निश्चितच एक ऐतिहासिक दिवस या विद्यापीठाच्या इतिहासामध्ये रचला आहे आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. सो एन्जॉय दिस डे. आणि विद्यापीठा कडून जी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे ती तशीच तुमच्या मागे नेहमीच राहील. मी असो नसो VC, पण ॲज अ स्टुडंट, म्हणजे आय एम व्हेरी प्राऊड टू बी ॲक्टिंग VC ऑफ दिस युनिव्हर्सिटी. कारण ते मनापासून कुठेतरी अटॅचमेंट आहे आपली. तर हे हृदयाचे धागे नेहमीच माझे तुमच्यासाठी राहतील. मी या युनिव्हर्सिटीचा पार्ट अँड पार्सल आहेच. तर कुठलंही काम असो, कुठल्याही फील्डमधलं असो, माझ्याकडे येण्यासाठी कोणीच संकोच करू नका. डोंट बॉदर अबाउट विच रँक, तुम्ही क्लास 3 आहे, क्लास 4 आहे, क्लास 1 आहे, असं काही नाही. आपण सगळी माणसं आहोत आणि एकाने दुसऱ्याला मदत करायची असते. सो मानवतेचा धर्माच पुढे करून कुठलीही मदत लागली तर निसंकोच या. आणि मॅडम, आम्ही तुम्हाला मीडियासाठी त्रास देऊ नेहमी हां, म्हणजे आमचा जो विद्यापीठाचा इतिहास आहे तो सकारात्मकच आहे. तर त्याचा पण इमेज आपण आपल्या माध्यमातून ही जागतिक स्तरावर न्यावी ही विनंती. आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपल्या प्रेरणादायी आणि आश्वासक शब्दांसाठी खूप खूप धन्यवाद मॅडम. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे यांना आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाकरिता आपणास अध्यक्षा म्हणून लाभलेल्या विद्यापीठाच्या सन्माननीय कार्यकारी कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे मॅडम यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून विचार मांडून आपण सर्वांना बहुमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. माननीय सुश्री सरिता कौशिक, कार्यकारी संपादक ABP माझा यांनी आमचे निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून आज उपस्थित झाल्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने त्यांचेही आभार मानतो. माननीय कुलपती नामित व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर समय बनसोड आजच्या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित राहिल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. डॉक्टर श्यामराव कोरेटी, प्रभारी अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. डॉक्टर अमृता इंदुरकर यांनी आजच्या कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचालन करून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक आभारी आहे. विद्यापीठाचे निमंत्रण स्वीकारून
आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल, विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणेचे सर्व सन्मान्य सदस्य, विद्यापीठाचे सर्व अधिष्ठाता, शैक्षणिक विभागातील सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच सर्व निमंत्रित श्रोत्यांचे मी विनम्रपणे आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठातील ज्या ज्या विभागाने सहकार्य केले त्या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मी विद्यापीठाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. इथे जरी आभार व्यक्त केले गेले असले तरी कार्यक्रमाचा दुसराच टप्पा संपलेला आहे. अजून तिसरा टप्पा शिल्लक आहे. इथे थोड्या वेळाचा 1 तासाचा मध्यंतर होईल आणि त्यानंतर आपल्याला तिसरं सत्र, ज्यामध्ये जनसंवाद अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी माननीय सरिताजी कौशिक संवाद साधणार आहे, हे तिसरे सत्र 1 तासाच्या मध्यंतरानंतर सुरू होणार आहे. आपण सर्वांनी बरोबर 1 तासांनी या सभागृहात कृपया उपस्थित राहावे आणि या संवादामध्ये सहभागी व्हावे.